नमस्कार. शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीचा आपल्या सर्वांवर सदैव आशीर्वाद राहो अशी आपण प्रार्थना करूया. मी सुप्रिया घरत म्हात्रे महर्षी दयानंद महाविद्यालयात मराठीची प्राध्यापिका आहे आणि ग्रंथस्नेह नावाचं माझं स्वतःचं वाचनालय आहे. विश्वभान प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात व्हा व्यक्त व्हा सशक्त, किती सुंदर संकल्पना. हा गौरव सोहळा म्हणजे आम्हा महिलांसाठी एक कौतुक सोहळा आहे. अशा या गौरव सोहळ्यातलं एक पान माझ्या नावावर करून सर्वांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल मी विश्वभान प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचे, जगदीश सरांचे, विंदाताईंचे, अश्विनीताईंचे, सुप्रियाताईंचे मनपूर्वक आभार मानते. माझ्या मैत्रिणी योगेश्री रासम आणि लीना भोसले यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आज यात सहभागी झाले. खरोखर त्यांचे सुद्धा आभार. मी आज ज्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय माझा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वाचन. वाचन एक संजीवनी. नवरात्र हा देवीचा उत्सव म्हणजे स्त्रियांचा उत्सव आणि म्हणूनच या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांसाठी अनेक विषयांवरचं लेखन केलेलं वाचन चालू आहे, चर्चा चालू आहेत आणि खूप सुंदर सगळं विवेचन चालू आहे. आम्ही बघतोय हा कार्यक्रम आणि असंच हे पुढे चालू राहावं 9 दिवस. ज्या वेळेला मी वाचन एक संजीवनी असा विषय निवडला तेव्हा इथे संजीवनी हा शब्द मी अगदी जाणीवपूर्वक वापरलाय. संजीवनी याचा कोशातला अर्थ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मृतास जिवंत करण्याची विद्या किंवा पुनर्जीवनाचा मंत्र असा त्याचा अर्थ आहे. हा जो अर्थ आहे हा अर्थ आपल्याला अगदी वाचनाच्या बाबतीमध्ये पुरेपूर योग्य मानता येतो. वाचन म्हणजे अशीच एक संजीवनी आहे. विविध क्षेत्रांमधल्या लेखांचं वाचन, पुस्तकांचं वाचन हे आपल्या आयुष्यात आलेली जी मरगळ आहे किंवा परिस्थितीने त्रासलेलं जे मन आहे हे सगळं वाचनाच्या साथीने पुन्हा ताजतवानं होऊ शकतं आणि आनंदाने स्वप्न बघत जगू शकतं याची मला खात्री वाटते. पुस्तकं माझ्या आयुष्यात नेमकी कधी आली हे मला सांगता येणार नाही, पण मी लहान असतानाच आमच्या घरामध्ये चांदोबा यायचा. आई लहान लहान गोष्टींची पुस्तकं आणून ठेवायची आणि आम्ही वाचत असू. तेव्हापासून ते आजपर्यंत पुस्तकांशी सदैव नातं आहे, अगदी जीवाभावाचं नातं आहे आणि खूप मनापासून पुस्तकांची मला आवड आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना पुढे पुस्तकं आयुष्यात येणं स्वाभाविक होतं. वाचन झालं त्यानिमित्ताने आणि अनेक वेळेला वाचन करत असताना त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मी शिकत गेले. आता शिकवत असताना वाचन किती महत्त्वाचं आहे हे मला दुसऱ्याला सांगता येतंय, कारण तो जो पाया आहे हा पाया आमचा पूर्ण व्यवस्थित स्थिर झालेला आहे. एकूणच या सगळ्या वाचनाच्या संस्कृतीकडे बघत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पहिलं होतं ते वाचनासाठी वेळ द्यावा असं आत्ताच्या पिढीला वाटत नाहीये किंवा तितकं महत्त्व वाटत नाहीये, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की वाचनालय जवळ नसल्यामुळे वाचनालयात जाऊन पुस्तकं आणावीत हे जमत नाहीये. या दोन्ही गोष्टींसाठी आपण काहीतरी करू शकतो का असा विचार माझ्या मनात आला आणि 5 मार्च 2010ला मी ग्रंथस्नेह या वाचनालयाची स्थापना केली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये या वाचनालयाच्या माध्यमातून घरपोच पुस्तकं जातात. वाचक पुस्तकांकडे वळत नसतील तर पुस्तकांनी वाचनाकडे मोर्चा वळवूया का असा त्यामागचा विचार होता आणि मग पुस्तकं वाचकांच्या दारापर्यंत, कार्यालयापर्यंत पोहोचायला लागली. आज तागायत 11 वर्षाचा हा प्रवास आहे आणि हा अतिशय छान प्रसन्न असा प्रवास आहे. अनेक अनुभवांची शिदोरी माझ्या हाताशी आहे. लॉकडाऊनचे काही महिने वगळता अविरत ही सेवा चालू होती आणि सदैव वाचकांना आनंद देत ही पुस्तकं त्यांच्या घरी पोहोचली. ग्रंथस्नेहमध्ये आज जवळजवळ 6000 पुस्तकं आहेत आणि
या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न, वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोहोचाव्यात याचा माझा सदैव प्रयत्न चालू आहे. पुस्तकांसाठी नेमका वेळ का द्यावा किंवा वाचनासाठी वेळ का द्यावा, त्यांनी काय साध्य होतं, या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक श्लोक आठवतो. न चौरहार्यम न च राजहार्य न भार्तृभाज्य न च भारकारी व्यये कृते वर्धते एवं नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. याचा अर्थ असा आहे की विद्या किंवा ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी कोणताही चोर तुमच्याकडून चोरू शकत नाही, राजा तुमच्याकडून घेऊ शकत नाही. भावंडांमध्ये संपत्तीचे वाटे होतील पण ज्ञानाचे वाटे मात्र होत नाहीत. आणि आपल्याला ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे ज्याचा भार होत नाही. पैसा खर्च केला, धन खर्च केलं की ते कमी होत जातं, पण ज्ञान खर्च केलं की ते वाढत जातं. एक शिक्षक म्हणून ही गोष्ट मला अगदी पटते. आणि या माध्यमातून हे ज्ञान मिळवण्याचं अनेक जी माध्यमं आहेत त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्राचीन चांगलं माध्यम जे आहे ते म्हणजे पुस्तकं. पुस्तकं किंवा ग्रंथांद्वारे मिळणारं जे ज्ञान आहे ते अजरामर आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपल्याला पुस्तकांना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. वाचन ही संजीवनी कशी आहे हे त्यांना समजण्याची गरज आहे. आपल्याकडच्या आणि परदेशातल्या सगळ्या प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींकडे आपण जर पाहिलं, मग ते उद्योगपती असू दे, विविध क्षेत्रात कार्य करणारी प्रसिद्ध व्यक्ती असू दे, त्या व्यक्ती आपली वाचनाची आवड किंवा आपले कष्ट आहेतच, पण कष्टांबरोबर वाचन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नक्की सांगतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहिम लिंकन यांच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते की ज्या वेळेला अब्राहिम लिंकन वाचायची त्यांना खूप आवड होती, परंतु पैसा नव्हता, वाचता येत नव्हतं, वाचण्याची परिस्थिती नव्हती पुस्तक विकत घेऊन. त्यांनी एका गृहस्थांकडून पुस्तक मागितलं होतं आणि त्या गृहस्थांनी खरोखर त्या मुलाचं कौतुक बघून पुस्तक दिलं. पुस्तक वाचल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे पुस्तक वाचत ते झोपून गेले आणि खिडकीत पुस्तक ठेवलेलं होतं. रात्री वादळ वारा आला, पाऊस आला आणि ते पुस्तक भिजलं. अब्राहिम लिंकन यांची चूक ही होती की त्यांनी पुस्तक चुकीच्या ठिकाणी ठेवलं गेलं आणि या सगळ्याचा त्यांना इतका त्रास झाला, कारण पुस्तकांविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्तीला त्या पुस्तकाला कोणताही त्रास झाला किंवा पुस्तक कसंही खराब झालं तर त्या व्यक्तीला नक्की वाईट वाटतं. तसंच अब्राहिम लिंकनांना वाटलं. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या माणसाकडे गेले आणि सांगितले, पुस्तक नवीन घेऊन देण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत, पण तुमच्या शेतामध्ये मी 3 दिवस काम करेन, त्यातून मला जे उत्पन्न मिळेल त्यात मी हे पुस्तक विकत घेईन आणि तुम्हाला देईन. आणि त्यांनी प्रत्यक्ष तसं केलं. त्यावेळेला त्या माणसांनी त्यांना सांगितलं होतं की तू नक्की मोठा माणूस होशील आणि तेच ते राष्ट्राध्यक्ष झाले. अशा कथा अनेक मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये आहेत, आपल्या देशामध्ये आहेत. ज्ञानाची जी कदर आहे ज्यांना, त्यांच्या बाबतीमध्ये खूप कमी लोकांना ज्ञानाची कदर असते, पण ज्यांना पुस्तकाची ओळख आहे किंवा पुस्तक माहिती आहे, पुस्तक वाचतायत, पुस्तकाविषयी प्रेम आहे, त्यांना ही कदर नक्की असणार. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसातले 12 तास वाचन करत असत. त्यांच्या बहिणींनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांच्यासाठी पुस्तकं आणली होती, अशी कथा आहे. महात्मा गांधी असू देत किंवा स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, या सगळ्यांनी आपले विचार वाचनामुळे समृद्ध झालेले आहेत असं मान्य केलेलं आहे. तुम्ही पाहिलात तर अनेक मोठमोठे लेखक हे वाचन करत होते. अनेक मोठमोठे जे आपले नेते होते किंवा अभ्यासक होते, यांचा अभ्यास वाचनाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हता. 15 ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो. हा वाचन प्रेरणा दिवस APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिवस असतो आणि त्यासाठी आपण साजरा करतो. ज्या माणसाने आयुष्यभर वाचनाला महत्त्व दिलं किंवा वाचन महत्त्वाचं मानलं, अशा व्यक्तीला वाचन आयुष्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. स्वप्न बघा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावा.
पण हे एका शास्त्रीय बैठकीतून तुमची जिद्द जितकी महत्त्वाची आहे तितकंच तुमचं वाचन महत्त्वाचं आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं। आणि या सगळ्याचं फलित म्हणून वाचन प्रेरणा दिवस आज आपण साजरा करतो। विद्यार्थ्यांना सजग करावं वाचनाच्या बाबतीमध्ये, हा त्यामागचा उद्देश आहे। रतन टाटांची वाचनाची आवड प्रसिद्ध आहे, सगळ्यांना परिचित आहे। आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर वाचनाशिवाय आपल्याला अजिबात पर्याय नाहीये आणि कोणताही पर्याय आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही। वाचनामध्ये अत्यंत दिग्गज लोक जे आहेत ते वाचन करतात आणि म्हणूनच ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। वाचनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला खरं तर 4 भागामध्ये त्याचं विभाजन करता येऊ शकतं। सगळ्यात पहिला जो गट आपण घेऊ तो खरं तर जन्मपूर्व असं आपण घेऊया। गर्भसंस्कार, आता आपण सगळीकडे गर्भसंस्कार हा शब्द वाचतो, ऐकतो। आपल्या प्राचीन कथा आहेत गर्भसंस्काराविषयीच्या, आपल्याला माहिती असलेल्या। हे जे गर्भामध्ये बाळ असतं त्यावेळेला त्याच्यावर जे संस्कार होतात, आईने जे चांगले विचार अंगीकारलेले असतील किंवा स्वीकारलेले असतील ते विचार बाळापर्यंत पोहोचत असतात। गर्भातल्या बाळाला सगळं कळत असतं, हा विचार त्यामागे आहे। आणि म्हणूनच या काळामध्ये संततीचे विचार चांगले होण्यासाठी आईने चांगलं वाचन करण्याची गरज असते। आपलं बाळ जे जन्माला येतं, मग ते मुलगा असू दे मुलगी असू दे, ते फक्त एका आईचं बाळ नसतं। एकदा जन्माला आल्यानंतर, आता भारतात जन्माला आलं, भारताचा नागरिक आहे, जगातली एक व्यक्ती आहे ती, आणि जगामध्ये प्रत्येकाचं हित करावं, आपल्या बाळांनी सगळ्यांचं हित करावं अशी एक भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असते। आपल्यामुळे दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटणं हीच तर माणुसकी आहे। आणि पुस्तकाचं जर चांगलं वाचन केलेलं असेल तर हे संस्कार आपोआप आपल्या बाळापर्यंत येऊ शकतात। राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, युगंधर, संभाजी, छावा, ज्ञानेश्वरी अशी अनेक पुस्तकं आहेत ज्यांचं वाचन आपल्याला करता येऊ शकतं। या काळामध्ये आपल्या बाळावर संस्कार करण्यासाठी चांगली चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या चांगल्या कथा वाचा, आपल्या पुराणामधल्या अनेक कथा आहेत त्या वाचा, साहस कथा वाचा, प्रत्यक्ष घडलेली चांगली कर्तृत्ववान अशा व्यक्ती असतील त्यांची चरित्र वाचा। हे वाचन आपल्या बाळासाठी करायचं आहे आपल्याला, आणि आपल्या बाळ म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य आहे, जगाचं भवितव्य आहे, हा विचार एक आई म्हणून आपल्या हातामध्ये असायला हवा। जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, हे उगाच नाही म्हणत। तर हे संस्कार जन्मपूर्व भागामध्ये आपण वाचनाच्या माध्यमातून करू शकतो असं मला नक्की वाटतं। दुसरा गट जो मला वाटतो तो आहे 6-7 वर्ष ते 20 वर्षापर्यंतचा, म्हणजे शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवन, साधारण एक तो कालखंड आहे। हा कालखंड एका मुलाच्या आयुष्यामध्ये, मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा कालखंड आहे। या काळात जे तुम्ही शिकता ते तुम्ही आयुष्यभर अंगीकारता, आणि म्हणूनच या काळामध्ये पालकांनी आपल्या मुलांना आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणं आवश्यक असतं। जर त्यांना या काळामध्ये वाचनाची गोडी लागली तर विविध गोष्टींमध्ये ते शिकत राहतील, चांगल्या गोष्टी अंगीकारतील, चांगली चांगली मुळामध्ये त्यांना चांगल्या गोष्टी एकदा कळायला लागल्या तर अनेक व्यवधानं जी असतात आजूबाजूला आलेली त्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांना कळू शकतं। आज तुम्ही बघितलात, आपण ऑनलाईन असण्याला किंवा इंटरनेटला बरेच नावं ठेवताना लोक दिसतात, पण इतका छान विश्ववाणीचा हा कार्यक्रम आहे तो फेसबुकवर चाललाय, ऑनलाईन चाललाय। इतक्या दुर्गांचं कौतुक हे ऑनलाईन चाललेलं आहे, तर ऑनलाईन सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी असू शकतात। चिखलामध्ये कमळ उगवतं, आपल्या कुंडीमध्ये आपण एखादं झाड लावायला जातो, पाण्याचा निचरा नीट झाला नाही तर ते झाड त्यात मरून जातं, आणि तशाच प्रकारच्या दलदलीमध्ये चिखलामध्ये कमळ उगवतं। हे जे आहे ना, काय चांगलं आहे आपल्यासाठी, काय चांगलं आहे, आपण कशामुळे उन्नत होऊ शकतो हे कळणं
ही वैचारिक बैठक तयार होणं हे वाचनामुळे होऊ शकतं आणि म्हणूनच वाचन एक संजीवनी आहे. तर या काळामधली जी विद्यार्थी गट जो आहे, या विद्यार्थ्यांना मुळामध्ये जितकं चांगलं वाचतील तितकं चांगलं व्यक्त होता येईल, तितकं चांगलं बोलता येईल, तितके चांगले शब्द कळतील आणि त्यांची शब्दसंपदा वाढेल, दुसऱ्याशी संवाद साधता येईल. सगळ्यात पहिली अडचण ही असते, आपण एक साधी गोष्ट विचारात घ्या तुम्ही, की तुम्ही एखाद्या परदेशामध्ये गेलात, परदेशातच कशाला, आपल्या देशात तुम्ही कुठेतरी तामिळनाडूमध्ये वगैरे गेलात, जिथली भाषा आपल्याला येत नाहीये, आपण तिथे जातो आणि आपला संवाद खुंटतो. का खुंटतो? कारण आपल्याला ती भाषा माहीत नाही. भाषा येणं, भाषा समजणं, शब्द माहीत असणं, शब्द व्यक्त करता येणं हेच संवादाचं माध्यम आहे, जे इथे अडतं. आणि म्हणूनच आपण संवाद चांगला होण्यासाठी चांगलं वाचन करणं, शब्दसंपदा वाढवणं, चांगलं व्यक्त होणं हे आवश्यक असतं. आपल्याला जे जे येतंय ते दुसऱ्याला सांगता येणं किंवा जे जे माहिती आहे ते दुसऱ्यासमोर व्यक्त करणं हे वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. मी एक शिक्षक असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी कायम प्रयत्नशील असते आणि वाचनाच्या माध्यमातून त्यांचा वैचारिक बैठक कशी तयार करावी किंवा काय वाचलं तर त्यांचं भलं होईल हे त्यांना मी सतत सांगत असते. विविध पुस्तकांची उदाहरणं देत असते आणि आपण या वयोगटातल्या मुलांना खरोखर प्रत्येक शिक्षकांनी स्वतः वाचायला हवं. मुळात आडात असेल तर पोहऱ्यात येणार. त्यामुळे शिक्षकांचं वाचन, पालकांचं वाचन सुद्धा तितकंच असण्याची गरज आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा मुलांना ते सांगू शकता, देऊ शकता. तिसरा गट मी मानते तो आहे वय वर्ष 20 ते 40चा. आता या काळामध्ये मुळात काय होतं की शिक्षण थोडं संपलेलं असतं, थोडी एक जी अशी स्वच्छंदी वृत्ती असते ती थोडी कमी झालेली असते, कारण भविष्याची स्वप्न पडायला लागलेली असतात आणि स्पर्धेत आपण उतरलेलो असतो. तर ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये, आणि आजचं युग खरंच स्पर्धेचं युग आहे, मग अगदी मुलगा असू दे मुलगी असू दे, सगळी जण स्पर्धेत अडकलेली आहेत. तर या युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना जर चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर होण्याची जी बैठक असते त्यांची, ती त्यांच्या आधीच्या काळामध्ये जर तयार झालेली असेल तर असा विद्यार्थी पुढच्या स्पर्धेत टिकून राहतो. अनेक अडचणी येतात, अनेक वेळेला अपयश पदरी पडतं, अनेक इंटरव्ह्यू होतात, नोकरी मिळत नाही, अनेक स्पर्धा परीक्षा होतात, पास होता येत नाही, खूप गोष्टी होऊ शकतात, नाकारता येत नाही. ज्यांच्या बाबतीमध्ये चांगलं होतं ते नशीबवान आहेत, काही बाबतींमध्ये चांगलं होत नाही, अपयश येऊ शकतं. पण या अपयश आल्यानंतर आपलं आयुष्य संपत नाही, आपल्याला पुढे अनेक गोष्टी करता येऊ शकतात, हे कळणं महत्त्वाचं असतं. आणि हे जेव्हा कळतं त्यावेळेलाच या सगळ्या गोष्टींच्या मधून बाहेर पडून आपण आपलं भविष्य कसं चांगलं करू शकतो याचा विचार विद्यार्थी करू शकतात. नाहीतर काही काही वेळेला व्यसनाधीन होऊन, व्यसन करून, आत्महत्येचा मार्ग स्वीकारून, जीवन संपवून टाकून या प्रश्नातून पळून जाऊन पलायनवादी भूमिका घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांनी, मुलांनी अशी किंवा कोणीही अशी भूमिका घेऊ नये. आयुष्याचा लढा कायम व्यवस्थित लढत राहावा असा जर आपला दृष्टिकोन असेल तर आपल्याला वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जितकं जास्त दुसऱ्याच्या आयुष्यातले प्रसंग बघता, त्या व्यक्तीने केलेला खडतर प्रवास, शून्यातून सुरू करून स्थिर स्थावर झालेली व्यक्ती, आज आपल्याला चौकटीमध्ये अनेक श्रीमंत माणसं दिसतात, आपल्या आजूबाजूला फिरत असतात, गाडी बंगल्यात राहत असतात. आपण म्हणतो की वा, याला काय कमी आहे, त्याला काय कमी आहे हे मान्य आहे, पण त्याआधी त्यांनी खूप काही मिळवलेलं असतं, कष्टातून खूप काही मिळवलेलं असतं, त्या सगळ्या परिस्थितीतून. आणि या परिस्थितीमधून त्यांनी जे जे काही प्राप्त केलेलं आहे ते प्राप्त करून त्यांना एक स्थिर अशी बैठक मिळते. ज्या वेळेला त्यांना काहीतरी स्थिर अशी संपत्ती मिळते किंवा एखादी स्थिर स्थावर त्यांचं सगळी मालमत्ता तयार होते, ही होण्याच्या आधीचे त्यांचे कष्ट, त्याबद्दल त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष, हे सगळं अशा मोठ्या लोकांच्या आत्मचरित्रात आपल्याला वाचायला मिळू शकतं.
तिथपर्यंत ते सहजासहजी पोचलेले नसतात हे आपल्याला कळू शकतं. आणि दुसऱ्याच्या अनुभवातून प्रत्येक गोष्ट आपण अनुभवू शकत नाही, प्रत्येकाचं जीवन आपण जाऊन बघू शकत नाही, पण आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून सगळ्यांचं जीवन कळतं. कोण किती संघर्ष करून पुढे गेला आहे हे जेव्हा मला कळतं त्यावेळेला मला हे कळतं की माझ्या आयुष्यातल्या अडचणी किती कमी आहेत. मी जेव्हा आज अनेकांची माय झालेल्या सिंधुताईंना बघते त्यावेळेला मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी म्हणजे काहीच नसतात. त्या बाईनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना बाजूला ठेवून आज इतक्या मुलांची ती आई झालेली आहे. हुमान सारखं पुस्तक ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की तरुण वयामध्ये नवरा गेल्यानंतर शिक्षण कमी असताना ते शिक्षण वाढवून एका अधिकारी पदापर्यंत एक स्त्री पोहोचतीये, तिथपर्यंत लढा देतीये. आणि एक परदेशात जाऊन ती शिकते एका गावातली मुलगी. किंवा अरुणिमा सिन्हाचं फिरुनी नवी जन्मे मी जेव्हा वाचते तेव्हा मला कळतं की दोन्ही पाय नसलेली व्यक्ती एव्हरेस्ट चढते. मग मला घर का नाही चालवू शकत मी, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग का नाही सामोरं जाऊ शकत या प्रसंगांना. माझी एखादी नोकरी गेली तर मला दुसरी नोकरी का नाही मिळू शकत. हे अनेक गोष्टी आहेत की ज्या या 20 वर्षापासून 40 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये समोर येतात आणि त्याला सामोरं जाणं हे आपल्या हातामध्ये असतं. आता माझा पुढचा जो गट आहे हा महत्वाचा गट आहे, माझ्या आवडीचा गट आहे. तो म्हणजे चौथा आणि महत्वाचा गट, वय वर्ष 40 आणि त्यापुढे. 40च्या पुढचा पुरुष आणि 40च्या पुढची स्त्री यांचं आयुष्य वेगळं वेगळं असतं. 40च्या पुढचा पुरुष जो आहे तो स्थिर झालेला असतोच नक्की, दोघंही स्थिर झालेले असतात, संसारामध्ये रुळलेले असतात किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये रुळलेले असतात. परंतु पुरुषांच्या बाबतीमध्ये असं होतं की थोडंसं रिटायरमेंटच्या कडे जीवनाकडे त्यांचं जेव्हा लक्ष गेलेलं असतं त्यावेळेला त्यांना एक गोष्ट लक्षात येते त्यांच्या की आपल्याकडे थोडंसं एक रिकामपण येत चाललेलं आहे. एकदा पुरुष रिटायर झाले की त्यांना घराशी तितकं सुरुवातीपासून अटॅचमेंट नसल्यामुळे खूप एकटं एकटं वाटायला लागतं. असं वाटतं की आता कोणाला आपल्या घरामध्ये आपली गरज नाहीये किंवा आपली लुडबुड होतीये एका घरामध्ये, आपण काही कमवत नाही त्यामुळे कोणाला आपल्याविषयी काय वाटतंय, हे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असतात. या काळामध्ये हा थोडासा निराशेचा काळ त्यांच्यासाठी असू शकतो. या काळामध्ये जर तुम्ही वाचन करत असाल, स्वतःचं मन जे आहे ते योग्य मार्गावर योग्य दिशेने तुम्ही रमवत असाल तर तुम्हाला हे प्रश्न पडतच नाहीत. तुमचं जे काही आयुष्य आहे, जे तुम्ही अजूनपर्यंत कमावलेलं आहे, आणि खरं बघायला गेलं तर आपल्याकडे वानप्रस्थाश्रम अशी एक संकल्पना होती जी आता नाहीये, पण ही खूप महत्वाची अशी संकल्पना होती. का? कारण या काळामध्ये आपण आपल्या संसारातून थोडंसं वेगळं होऊन, आपल्या जबाबदारीतून वेगळं होऊन आपण स्वतःला वेळ द्यावा किंवा आपण आध्यात्मिक काहीतरी करावं, आपण थोडं वाचन करावं, स्वतः त्यात रमावं, अशा प्रकारचा दृष्टिकोन होता. कारण आपण मोह या गोष्टीतून बाहेर पडायला हवं असा हा काळ आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये आणखीनच थोडं वेगळं असतं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये 40 नंतरची जी स्त्री आहे या स्त्रियांच्या असं झालेलं असतं की तिला खूप आपल्या भोवती असलेल्या घराची सवय असते. सतत आई आई करत मागे फिरणारं मूल, हे दे ते दे ते आणून दे असं करणारा नवरा, किंवा घरातलं सगळं माझ्याशिवाय सगळ्यांचं अडतंय असा एक थोडासा अहम सुखावणारी भावना ही कमी झालेली असते. नेमकं काय होतं की मुलं मोठी झालेली असतात, त्यांचे मित्रमैत्रिणी वेगळे असतात, त्यांचं विश्व वेगळं झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना त्या मित्रमैत्रिणीत रमायला आवडत असतं. नवऱ्याचं विश्व थोडं वेगळं असतं, त्यांना त्यांच्या विश्वात राहायला आवडत असतं. आणि मग ही स्त्री जी आहे या स्त्रीला कुठेतरी एकटेपण वाटायला सुरुवात होते. त्यातून शारीरिक बदल होत असतात. पूर्वीसारखी आपली कामं होत नाहीयेत, धडपड होत नाहीयेत, तिला कळायला लागलेलं असतं. आणि सगळं करत असताना मला कोणालाच माझी गरज उरलेली नाही की काय, अशी भावना मनात येते.
शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर बदल झालेले असतात. मानसिक पातळी आणि शारीरिक पातळी ही एक बरोबरीने जाणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे असं होतं की मोनोपॉज जवळ आलेला असेल आणि त्या काळामध्ये थोडे शारीरिक बदल होत आहेत आणि त्याच काळामध्ये नेमकं चिडचिड होत असते, घरात हे असं एकटेपण आलेलं असतं, हा काळ कसा घालवायचा हे समजत नसतं. या सगळ्या काळामध्ये स्त्रियांनी स्वतःचा छंद जोपासणं हे अत्यंत आवश्यक असतं. जेव्हा जेव्हा स्त्री स्वतःच्या छंदाकडे लक्ष देते तेव्हा तिला बाकीच्या गोष्टींचा विसर पडतो आणि वाचन हा असा एक छंद आहे, अशी एक संजीवनी आहे की ती तुम्हाला या काळामध्ये तारून नेऊ शकते. तुम्ही जर वाचन करत असाल, तुम्ही जर वेगवेगळ्या गोष्टी वाचत असाल, वेगवेगळ्या व्यक्तींचे अनुभव वाचत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये हा काळच येत नाही, हे एकटेपण येतच नाही. तुमचं वय कितीही वाढलं तरी एकटेपण तुमच्या वाटेला येऊच शकत नाही, कारण तुम्ही वाचनाबरोबर असता, तुम्ही पुस्तकांच्या संगतीत असता. एकटेपण तुमच्या आयुष्यात नसतंच, पुस्तकं बरोबर असतात. आपल्या घरामध्ये आपल्याला सगळ्यांबरोबर राहायचंय. सगळ्यांना जेवढी आवश्यकता असेल तेवढी साथ द्यायचीच आहे. थोडं पुढे गेल्यानंतर मुलांची लग्न झाली की त्यांचे संसार सुरू होतात आणि त्यांच्या संसारामध्ये आपली जर लुडबुड करू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण एक महत्त्वाची गोष्ट करायला हवी की स्वतःला दुसऱ्या गोष्टीत रमवायला हवं. आणि ही दुसरी गोष्ट वाचन, मित्रमैत्रिणी, आपले छंद, आपली राहिलेली स्वप्न, हे सगळंच आहे. एक गोष्ट आणखीन सांगेन मी की ज्या ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट स्वीकारत असतो त्यावेळेला आपण ती कशी स्वीकारायची यावरून आपला दृष्टिकोन सगळ्या जगाच्या समोर येतो, कशी स्वीकारतो. आणि जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो, सकारात्मक दृष्टीने ती गोष्ट स्वीकारू शकतो. नामदेवांनी जसं म्हटलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेशाची, तसंच एखादं तरी पुस्तक तुम्ही वाचून बघा, तुम्हाला आवड निर्माण करून बघा पुस्तक वाचनाची, आणि मग तुमच्या लक्षात येईल की मला आयुष्यामध्ये जो आनंद मिळवायचा आहे तो हाच होता. तुम्ही रमून चालत्यात. पुस्तकांच्या बाबतीमध्ये हे अगदी खरं आहे. हा आनंद आपण खूप मिळवू शकतो. हा जो कोरोनाचा मधला काळ होता, या काळामध्ये ज्यांना पुस्तकांची आवड होती, ज्यांना पुस्तकं आवडत होती वाचायला, त्या व्यक्तींना अडचण कमी आली. खूप तारून नेलं या पुस्तकांनी या काळामध्ये. एक अनुभव शेअर करते मी. आमच्या एक मावशी आहेत, त्यांच्या मुलाला आणि सुनेला कोरोना झाला होता आणि दुसऱ्या मुलाची तब्येतही बिघडली होती. मी चौकशी करायला त्यांना फोन केला आणि तेव्हा त्या मला म्हणाल्या की जरा टेन्शनचं वातावरण आहे म्हणून मी राजा शिवछत्रपती परत वाचायला घेतलंय. बरं वाटतंय, मन त्याच्यात रमतंय. मी खरंच सांगते, मला इतकं कौतुक वाटलं. खूप काही शिक्षण असलेली व्यक्ती नाही, काही प्रसिद्ध नोकरी करणारी व्यक्ती नाही, पण एक सामान्य गृहिणी, तिला माहिती होतं की कोरोनाच्या काळामधलं औषध राजा शिवछत्रपती वाचून मिळणार नाहीये. राजा शिवछत्रपती वाचून काय मिळणार आहे तर आपल्याला मनोधैर्य मिळणार आहे, जे आवश्यक होतं त्या काळामध्ये. आपल्याला मानसिक शांती मिळणार आहे, जी त्या काळात त्यांना गरजेची होती. आत्मविश्वास मिळणार आहे, जो त्या काळात गरजेचा होता. या सगळ्या गोष्टी मिळवता येतात पुस्तकांच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मी वारंवार सांगते की वाचन ही संजीवनी आहे. वाचाल तर वाचाल, हे उगाच नाही म्हटलं जात, खरं आहे ते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भरपूर वाचा, निर्मळ जीवन जगा, यशस्वी व्हा. वाचन करून आपल्याला ही गोष्ट साध्य करता येऊ शकते. आज या नवरात्रीच्या निमित्ताने आणि हा सन्मानाचा जो दिवस आहे त्या निमित्ताने मला इथे बोलण्याची संधी मिळाली आहे. तर सर्वांचे आभार तर आहेतच.
मी माझी एक कविता या निमित्ताने इथे सादर करू इच्छिते। माझ्या सर्व महिला भगिनींना ही कविता सादर आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात हे अंगीकारावं, हे सूत्र अंगीकारावं आणि एक दिवस ब्रेक घेऊन वाचनाला एक दिवस द्यावा, महिन्यातला एक दिवस पूर्ण दिवस वाचनासाठी द्यावा अशी मी खरोखर विनंती करते। एक दिवस हे करून बघा। माझी कविता आता वाचते। कवितेचं शीर्षक आहे एक दिवस ब्रेक घे। फक्त एक दिवस ब्रेक घे। एक दिवस ब्रेक घे, नको वागू चांगलं विंगलं। एक दिवस ब्रेक घे, नको वागू चांगलं विंगलं। नको आपलं रोजचंच त्रांगडं, नको आपलं रोजचंच त्रांगडं। हवं ते करू लाग, मोकळा श्वास घेऊ लाग। हवं ते करू लाग, मोकळा श्वास घेऊ लाग। कामं राहतील राहू देत, कामं राहतील राहू देत। रांधा वाडा उष्टी काढा, सगळं आज सोडून दे। रांधा वाडा उष्टी काढा, सगळं आज सोडून दे। इकडे तिकडे बघू नकोस, इकडे तिकडे बघू नकोस, आवरायचंही राहू दे। इकडे तिकडे बघू नकोस, आवरायचंही राहू दे। तुझ्याशिवाय जगाचं अडत नाही समजून घे। तुझ्याशिवाय जगाचं अडत नाही समजून घे। एक दिवस ब्रेक घे। स्वतःला घडवायचंय हेही आज विसरून जा। स्वतःला घडवायचंय हेही आज विसरून जा। शिकू नकोस, शिकवू नकोस, अनुभव मात्र घेत राहा। शिकू नकोस, शिकवू नकोस, अनुभव मात्र घेत राहा। मनापासून जगून घे, मनापासून जगून घे। का म्हणून विचारू नको, का म्हणून नको विचारू। नाही वाटत नको स्वीकारू। झाडं फुलं पानं पहा, नदी सोबत वाहत राहा। झाडं फुलं पानं पहा, नदी सोबत वाहत राहा। नाही जमलं तेही सोड, नाही जमलं तेही सोड। खिडकीमध्ये बसून राहा। आकाश दिसेल निरखून पहा, आकाश दिसेल निरखून पहा। घरची धावपळ दिसेल तुला, घरची धावपळ दिसेल तुला, तू मात्र शांत राहा। घरची धावपळ दिसेल तुला, तू मात्र शांत राहा। रोजच्या गोष्टी घडतच राहतील, रोजच्या गोष्टी घडतच राहतील, तू मात्र बदलत राहा। रोजच्या गोष्टी घडतच राहतील, तू मात्र बदलत राहा। एक दिवस छान मोकळा श्वास तू घेऊन पहा। एक दिवस छान मोकळा श्वास तू घेऊन पहा। नको कुटुंब, नको कुटुंब, नको मैत्रिणी, नको कौतुक आणि नको बोलणी। नको कुटुंब, नको मैत्रिणी, नकोच कौतुक, नको बोलणी। स्वतः सोबत जगून घे, स्वतः सोबत जगून घे। नाही नटायचं, नको नटू। नाही बोलायचं, नको बोलू। नाही फिरायचं, नको फिरू। वाटेल ते करत राहा, बाळासारखी जगत राहा। वाटेल ते करत राहा, बाळासारखी जगत राहा। उद्या दिवस तुझा असेल, उद्या दिवस तुझा असेल, बळ तुझं वाढलं असेल। उद्या दिवस तुझा असेल, बळ तुझं वाढलं असेल। माणसं सगळी तीच असतील, गोतावळाही तसाच असेल। माणसं सगळी तीच असतील, गोतावळाही तसाच असेल। धावपळ काही वेगळी नसेल, धावपळ काही वेगळी नसेल, पण दृष्टी तुला नवी असेल, दृष्टी तुला नवी असेल। एक दिवस वाचनासाठी वेळ दिलात, एक दिवस ब्रेक घेतलात तर हे आयुष्य खूप सुंदर आहे हे तुमच्या नक्की लक्षात येईल। माझी ही कविता सुद्धा माझ्या या सगळ्या सख्यांना समर्पित आहे, ज्यांना खरंच एक दिवस ब्रेक घेऊन वाचन करण्याची मी विनंती करते। आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी केलं आणि मला ही संधी दिली सर्वांशी संवाद साधण्याची, याबद्दल सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानते आणि देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम असाच राहावा अशी मनोमन पूजा करते, प्रार्थना करते। धन्यवाद।